तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी झटपट बनणारी सोपी सिंपल सोबर पण तितकीच जास्त टेस्टी आणि कमाल छोलेची रेसिपी। तर छोले भटुरेची रेसिपी अमृतसर स्टाईल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन। त्या रेसिपीमध्ये मी अगदी अमृतसर स्टाईल परफेक्ट असा छोले चनाला ब्राऊन कलर कसा आणायचा आहे, भटुरे व्यवस्थित फुगले कसे जातील, ह्या टिप्स अँड ट्रिक्स सोबत ही रेसिपी अपलोड केली, तर ती तुम्ही चेकआउट करू शकता। ती ही अप्रतिमच लागते ग्रेव्ही आणि ती थोडी अमृतसर स्टाईल पंजाबी स्टाईल छोलेची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती। पण आज मी तुमच्यासोबत जी शेअर करणार आहे रेसिपी ती अगदी झटपट बनणारी आहे, म्हणजे तुम्ही डब्याला देऊ शकता आणि घरीही तुम्ही जेव्हा घाई गडबड असते आपल्याला तेव्हा ही रेसिपी ट्राय करू शकता। अगदी सिंपल आहे पण तितकीच जास्त टेस्टी लागते, नो झंझट अशी ही रेसिपी असणार आहे। तर तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट टेक्स्चर असणारे रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल छोले खायचे असतील तर ही रेसिपी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर हा छोले मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे छोले छान बॉईल करून घेणार आहोत। तर इथे मी एक मोठी वाटी छोले छान रात्रभर भिजवून घेतलेले आणि आता ह्यांना बॉईल करून घेऊयात। तर कुकरमध्ये छोले ॲड करते आणि यामध्ये साधारणतः एक मोठा बॉल पाणी ॲड करते, त्याचसोबत ॲड करते चवीनुसार मीठ आणि आता ह्याच्या छान मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 शिट्ट्या करून घेतली। आता शिट्ट्या झाल्यावरती चेक करूयात। तर हा छोले मसाला बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे। आता आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे। सगळ्यात आधी मी इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय, एक वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतलाय, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, एक मोठा चमचा बेसन घेतलाय, त्याचसोबत मीठ, धना पावडर आणि छोले मसाला घेतलाय मी। तर इथे मी छोले मसाला घेतलाय, त्या जागी तुम्ही गरम मसाला यूज करू शकता किंवा मग किचन किंग मसालाही यूज करू शकता। कोणताही गरम मसाला तुम्ही ह्या छोलेच्या ग्रेव्हीसाठी यूज करू शकता। त्याचसोबत खडे मसाल्यांमध्ये मी इथं घेतलंय जिरं, दालचिनी आणि तमालपत्र। तुम्ही बाकी खडे मसालेही यूज करू शकता पण मी हे 3 यूज करते। याशिवाय आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हा छोले मसाला बनवण्यासाठी। तर चला आता तडका देऊयात। सगळ्यात आधी यामध्ये मी ॲड करणार आहे तेल। तेल छान 2 ते 3 मोठे चमचे ॲड करते। छोले मसाला आहे तर तेल हवंच। तेल छान तापू द्यायचं। इथे बघा तेल छान गरम झालंय। आता यामध्ये मी ॲड करते खडे मसाले, तमालपत्र, दालचिनी आणि एक मोठा चमचा जिरं। हे मसाले छान 1 मिनिटभर फ्राय करायचे तेलामध्ये। इथे बघा खडे मसाले छान फ्राय झालेत, तडतडलेत तेलामध्ये। आता यामध्ये मी ॲड करते एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा। कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे या छोले मसाल्याच्या ग्रेव्हीसाठी। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येऊस्तवर परतवून घ्यायचा आहे। एक 2-4 मिनटं लागतील याला हाय फ्लेमवरती व्यवस्थित फ्राय होण्यासाठी। इथे बघा कांदा छान परतला गेलाय, मस्त सुंदर सोनेरी रंग आलाय कांद्याला। आता यामध्ये मी ॲड करणार आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। याच सोबत यामध्ये मी ॲड करते आलं लसूण पेस्ट आणि छान परतवून घ्यायचं टोमॅटोला। छान मॅश होऊस्तोवर परतवून घ्यायचंय टोमॅटोला। तर इथे बघा टोमॅटो छान परतला गेलाय, व्यवस्थित मॅश होऊ लागलाय टोमॅटो सुद्धा। आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे सगळे पावडर स्पायसेस। तर पावडर स्पायसेसमध्ये मी इथे घेते लाल मिरची पावडर, एक मोठा चमचा। छान स्पायसी ग्रेव्ही करायची कारण मला छोले मसाल्याची। त्याचसोबत एक छोटा चमचा धना पावडर आणि एक मोठा चमचा छोले मसाला। या पावडर स्पायसेसलाही व्यवस्थित परतवून घ्यायचं। हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर फक्त ह्याला मी फ्राय करते मसाल्यांना। तुम्ही बघू शकता किती छान परतला गेलाय टोमॅटो आणि कांदा, व्यवस्थित मॅश होतो। आता इथे मी थोडीशी मध्ये जागा बनवून त्यामध्ये ॲड करते एक मोठा चमचा बेसन। बेसनने ना छान एकजीव होते ग्रेव्ही आणि चांगला बेस मिळतो आपल्या भाजीला ग्रेव्हीला, त्यामुळे मी बेसन ॲड केलंय आणि छान परतून घेते। जस्ट एक 30-40 सेकंड्स ह्याला परतून घ्यायचं आहे। एनिवेज आपण शिजवणारच आहोत भाजीला, त्यामुळे त्याचा कच्चापणे निघून जाऊस्तोवर जस्ट थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी बेसन व्यवस्थित परतून घेतलंय,
छान 1-1.5 मिनिट झालाय आणि आता ह्याला मसाल्यासोबत मिक्स करूया. आता हे सगळे मसाले करपून आहेत त्यामुळे मी यामध्ये ॲड करते गरम करून घेतलेलं पाणी. जस्ट 1 चमचाभर ॲड करते आणि ह्याला थोडंसं शिजवून घेऊयात 1-2 मिनिटसाठी. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता थिक ऑलरेडी दिसू लागला आहे भाजीचा बेस. आणखी थोडंसं पाणी ॲड करते. पाणी गरम करूनच ॲड करा, त्याने छान रंग आणि चव टिकते मसाल्याची भाजीची. तर हा मसाला छान शिजतोय तोवर आपण छोले कसे शिजलेत ते चेक करूयात. इथे बघा छान 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या मी स्लो टू मीडियम फ्लेमवरती. तर इथे मी छान 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या मीडियम फ्लेमवरती. आता चेक करूयात. तर इथे बघा इझिली मॅश होत आहेत छोले, व्यवस्थित शिजले गेलेत. आणि इथे बघा मसालाही व्यवस्थित शिजला गेला आहे, परफेक्ट रंग आणि टेक्स्चर आलं आहे या ग्रेव्हीला. आता यामध्ये मी ॲड करते आपले बॉईल करून घेतलेले छोले. छोलेसुद्धा छान मिक्स करूयात. जितकी ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे तितकं पाणी ॲड करायचं. आता यामध्ये मी ॲड करणार आहे पाणी. जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं पाणी ॲड करायचं आहे. त्याचसोबत मी यामध्ये ॲड करते चवीनुसार मीठ. छान मिक्स करते. मीठ थोडं बेतानेच घालायचं या स्टेजला, कारण आपण ऑलरेडी छोले शिजवताना सुद्धा मीठ ॲड केलं होतं आणि मी पाण्यासकट छोले ॲड केलेत, त्यामुळे मी थोडंसं नावाला मसाल्यापुरतं मीठ ॲड केलंय. आता ह्याला एक छान बॉईल येऊ देते. तर इथे एक छान बॉईल आलाय. गॅसची फ्लेम आता मी स्लो टू मीडियम ठेवते आणि छान ह्या छोल्यांना असं शिजू देते. तर एक 4 ते 5 मिनिटांनंतर चेक करूयात. तर इथे एक छान 2 ते 3 मिनिट झालेत. आता यातले मी थोडे छोले असे मॅश करते जेणेकरून छान थिकनेस यावी आणि एकजीव व्हावी ह्या छोले मसाल्याची ग्रेव्ही. त्यामुळे जस्ट असं थोडंसं मॅश करते. हवं तर तुम्ही असं स्पूनने सुद्धा करू शकता. छान मॅश करायचे छोले. तुम्ही बघू शकता किती परफेक्टली कुक्ड आहेत, त्यामुळे इझिली मॅश होत आहेत. आणि इथे आपला हा चमचमीत झणझणीत ढाबा स्टाईल छोले मसाला बनवून झाला आहे रेडी. आता जस्ट ह्याला मी गार्निश करते बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. तर मस्त भरपूर साऱ्या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने ह्याला गार्निश करते आणि मिक्स करूयात. तुम्ही बघू शकता काय सुंदर टेक्स्चर आलंय. अजिबात असं कांदा इकडे टोमॅटो इकडे वाटत नाही. एकजीव झाली आहे ग्रेव्ही आणि मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सी, परफेक्ट रंग, सुंदर रंग आलाय. आणि इथे झालाय आपला हा छोले मसाला बनवून रेडी. तर बघितलं तुम्ही किती झटपट अशी रेसिपी होती, पण परफेक्ट रंग, परफेक्ट टेक्स्चर किंवा थिक ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि एकजीव अशी ग्रेव्ही रेडी झाली आहे. कांदा एकीकडे टोमॅटो एकीकडे असं झालेलं नाही. परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट रंग आला या ग्रेव्हीला. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. लाईक सुद्धा करा. भेटत पुन्हा अशा छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.